विधान परिषदेच्या जागांचा तिढा सुटलेला आहे आणि सगळ्यात जास्त भाजपला विधान परिषदेच्या मिळतील अशी सुद्धा चर्चा राजकारणामध्ये रंगते। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत। काय नेमका ठरलाय फॉर्म्युला? ना अजून आता वरिष्ठ पातळीवर जी आमची समिती आहे ती या संदर्भात चर्चा करते आणि त्यामध्ये या विषयाचा संदर्भात त्या ठिकाणी कोणाला किती जागा याच्यावर एक मत होईल। नीट पेपर फुटी घोटाळ्याचे जे तार आहेत ते अंबाजोगाईपर्यंत आता पोहोचलेले आहेत आणि सीबीआयने 2 विद्यार्थ्यांची पण चौकशी सुरू केल्याची माहिती मिळते। नाही, याच्या संदर्भातले धागेदोरे कुठेही पोचू दे, त्या सर्व संबंधितांवर त्या ठिकाणी कारवाई होईल, कारण मुलांच्या भविष्याशी खेळ करणारा अशा प्रकारची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे जिथे जिथे धागेदोरे या ठिकाणी या प्रकरणाचे पोचतील त्या संदर्भात सीबीआय, शासन, केंद्र शासन कठोरपणे त्या ठिकाणी कारवाई करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह गद्दार आहेत अशी टीका राहुल गांधी करतात, बरीच टीका टिप्पणी त्यांच्यावर पण होते। नाही, राहुल गांधी मूर्ख माणूस त्या ठिकाणी आहे, कारण देशाचे पंतप्रधान या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय देशाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत। जगातली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी खिळखिळी होत असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था संतुलित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे आणि अशा प्रकारे मूर्खपणाचं बोलणं राहुल गांधी यांचं त्या ठिकाणी आहे। देशवासियांना त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या विषयी प्रचंड अशा प्रकारचा आदरभाव आहे, यांच्या बोलण्याने त्या ठिकाणी काही होत नाही, परंतु किती खालच्या पातळीवर तोल गेला आहे राहुल गांधीचा हे यातनं दिसतं। मेलोडी रील त्यांनी जी शेअर केली त्यावर पण राहुल गांधींनी टीका केली। ते म्हणतात की सर्व भारतीयांचा अपमान आहे आणि त्यांच्या भावनांचा सुद्धा हा कुठेतरी अपमान आहे। नाही, एखाद्या ठिकाणी आपण भेटल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी त्या गोष्टी देवाणघेवाण विचाराची गिपची होत असते, त्याचा लगेच इथल्या वातावरणाशी संबंध लावणं म्हणजे कुठल्याही गोष्टीत राजकारण करायचं अशा प्रकारची धारणा राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व नेत्यांची झालेली दिसते। मोदी साहेबांच्या देशाच्या विषयी असणाऱ्या भावना हे तमाम देशवासियांना माहीत आहेत। राहुल गांधीच्या बोलण्यानं त्याच्यावर तसूभरही परिणाम होणार नाही। दरेकर साहेब, शिरसाट साहेबांचं एक वक्तव्य आहे की राष्ट्रवादीचे काही आमदार त्यांच्या संपर्कामध्ये आहेत, म्हणजे इतर नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत, शिवसेनेच्या संपर्कात आहेत, भाजपच्या संपर्कामध्ये आहेत। कसं पाहता एकंदरीतच पक्षाच्या अंतर्गत काही धुसफूस सुरू आहे का असं दिसतंय का? आता हे बोललेत शिरसाट संजय, त्याचं मी कसं काय उत्तर देऊ? त्यांना माहीत असतील त्यांनाच विचारा कोण तुमच्या संपर्कात आहेत। आता भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असतील तर भाजपला माहीत असेल, त्यामुळं जी गोष्ट मला माहीत नाही त्यांचं वक्तव्य त्याविषयी मी काय भाष्य करू? पंकजाताई मुंडे, माधुरीताई मिसाळ आणि श्वेता महाले चारधाम यात्रेला गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काटकसर करायला सांगितली त्याला हरताळ फासला अशी चर्चा विरोधकांकडून रंगवली जाते, याला उत्तर कसं देणार? नाही, विरोधकांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये। त्यांनी कुठेही लवाजमा नेलेला नाही, गर्दी नाही आहे। ते त्या ठिकाणी चारधामच्या दर्शनाला सिंगल त्या ठिकाणी गेलेले आहेत। आता राजकारण करायचं आहे, त्यांना कुठल्या विषयाचं राजकारण करायचं हा यांचा आता स्थायी भाव झालेला आहे। धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली प्रवीण दरेकर यांनी। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।